या महिन्यात घेतल्या जाणाऱ्या शांतता कमिटीच्या बैठकीला एक खूप महत्व आहे. महत्व असं की मागच्या वर्षी मीटिंग आपण घेतली होती, पण यावेळेस उत्साह खूप जोरात दिसत आहे. बसण्यासाठी जागा नाही, बाहेर पण लोक उभे आहेत. त्याबद्दल मी आपला खूप खूप आभारी आहे की पोलीस प्रशासनाने दिलेल्या एका हाकेला एवढ्या मोठ्या आणि चांगल्या संख्येने आपण उत्तर दिलेलं आहे. आपण सर्वांनी भरपूर सूचना दिल्यात, त्या सूचना आम्ही सर्व नोट डाऊन करून घेतलेल्या आहेत. काही लोकांनी मुद्दे मांडले की ट्रॅफिकचा जो मुद्दा आहे निश्चितपणे तो आहे, कारण आपलं शहर हे जे आहे हे खूप जुनं शहर आहे आणि जुनं मार्केट जे आहे तिथले रस्ते अजून काही मोठे झालेले नाहीत, ते लहान आहेत. त्यामुळे बऱ्याचशा अडचणी आहेत. तर महानगरपालिका आयुक्त त्यांसोबत बोलून आम्ही त्या अडचणी जास्तीत जास्त कशा सॉल्व्ह करता येईल या सणासुदीच्या दिवसांमध्ये त्याच्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. निश्चितपणे बऱ्याचशा इश्यू आहेत की जसं सर्वांनी सांगितलं की थोडं तणावपूर्ण वातावरणात आपण सर्वच होतो. म्हणजे होळी आणि धनुबंधन झालं आणि रमजानचा महिना चालू आहे, तर कशा प्रकारे कसरत करावी लागली पोलीस प्रशासनाला त्याबद्दल आपल्याला मला सांगायची गरज नाहीये. आपण सर्वांनी ती पाहिलीच असेल. पण निश्चितपणे दोन्ही बाजू हिंदू मुस्लिम यांनी सर्वांनी खूप चांगल्या प्रकारे आम्हाला सहकार्य केलं आणि निश्चितपणे ते दोन्ही सण खूप चांगल्या प्रकारे साजरे झाले आणि कुठेही गालबोट लागण्याचा प्रयत्न नाही झाला. मी तेवढ्याच आपुलकीने आणि संवेदनशीलतेने आणि एका संविधानिक पदावर बसलेलो असल्यामुळे मी निश्चितपणे सांगू शकतो की या शहरात मी वाढलोय आणि या शहरात पण माझं घर राहत इंदोरी साहेबांचा एक शेर आहे, लगेगी याद तो आएंगे कई घर सज में, या मेरा एक मकान है, आग नहीं लगने दूंगा. एवढं मी निश्चितपणे तुम्हाला सर्वांना सांगतो. आणि आतापर्यंत तेवढ्या संवेदनशीलतेने मी या शहरात काम करत आहे. सर्व अधिकारी तेवढ्याच इंटेन्सिटीने ते काम करत आलेले आहेत. म्हणजे दिवस रात्र या शहरामध्ये शांतता कशी राहील, बरेचसे मुद्दे उठले, शांत झाले. बहुत बहुत मुबारकबाद देता हूँ. आने वाले जितने भी त्योहार है उत्सव आने वाले हैं, त्योहार तो हम मनाते हैं लेकिन सबसे ज्यादा तान जो है वो पुलिस वालों के ऊपर ही रहता है. यकीनन ये शहर की परंपरा रही है कि हम लोग सब साथ में मिलकर त्योहार मनाते हुए आए हैं. और ये बात सही है कि अभी होली का त्योहार जब आया था उसमें ये बताया जा रहा था कि जुमा भी आ गया है, होली भी आ गई है, कैसा रहेगा. लेकिन हमें पूरा विश्वास था आप सभी की तरफ से कि हम होली भी मनाएंगे और जुमे की नमाज भी अदा करके आएंगे और वैसा ही हुआ है. तो हम लोगों ने पुलिस का साथ दिए है. जो सुझाव आए हैं मैं भी उसकी तारीफ करता हूँ. उसमें एक तारीफ तो यही है कि आप 7 दिन तक के लिए थोड़ी दुकानों को रियायत दीजिएगा कि वो लोग भी अपना कारोबार कर सके. खरीदारी को भी वो होता है, साल भर में ऐसे होते हैं कि जो लोग साल भर का व्यापार जो है कारोबार वो एक ही इस त्योहार के अंदर कर लेते हैं. तो थोड़ी सी रियायत, क्योंकि आपने भी देखा कि यहाँ पर कोई भी ऐसी कोई गलत तरह की घटना नहीं हुई है. व्यापारी महासंघ और यहाँ पर जो सुझाव आया है कि बैठक गेट के रास्ते का, तो देखिए छोटे कारोबार भी जो है, छोटे कारोबार करने वाले उनको भी अधिकार है. लेकिन दुर्भाग्यवश ये है कि महानगर पालिका ने डेडिकेटेड जोन्स नहीं तैयार किए हैं कि जहां पर ये ठेले वाले जाके अपना कारोबार कर सके. तो वो ये रहा है कि उन्हें जहां जगह मिलती है वो वहां पर खड़े हो जाते हैं. ये हमने महानगर पालिका के ऊपर जोर देना है कि केंद्र सरकार का कानून है कि डेडिकेटेड हॉकर जोन बनाया जाए, ताकि जो दुकानदार लाखों रुपए की करोड़ों की दुकान ले रहा है उसके सामने हाथगाड़ी वाले आते हैं. हम भी नहीं चाहते हैं कि आपका कारोबार डिस्टर्ब हो करके, लेकिन दूसरी तरफ हाथगाड़ी वालों को भी वो अधिकार है कि छोटे छोटे कारोबार करने वाले कि उनको भी है तो ये रोजगार मिलना चाहिए करके. ये महानगर पालिका ने उसके ऊपर रास्ता निकाले. एमएससीबी से हम यही अपील करेंगे कि कई बार ऐसा होता है कि शिकायतें आती है कि लाइट चले जाती है करके, उतना कम से कम नमाज के जाने तक के वक्त के लिए आप लोग लाइट ये करिएगा. मैं आप तमाम को एक बार फिर से बहुत बहुत मुबारकबाद पेश करता हूँ और पूरे पुलिस डिपार्टमेंट को धन्यवाद देता हूँ. यहाँ पर हम साथ में मिलकर रहेंगे तो इस शहर के अंदर कुछ नहीं होने वाला है. पूरी शांति के साथ पूरा त्योहार मनाया जाएगा. धन्यवाद. साहेब, त्यांचे सर्व सहकारी, उपस्थित सर्व
कमिटीचे सन्माननीय सदस्य, वेगवेगळ्या समितींचे पदाधिकारी, अध्यक्ष, बंधूंनो, भगिनींनो, सर्वप्रथम मी माननीय पोलीस आयुक्त महोदयांचं, त्यांच्या सर्व टीमचं मनापासून अभिनंदन करेल. शहरातील नागरिकांना मनापासून या ठिकाणी धन्यवाद द्यायला पाहिजे. राज्यामध्ये इतरत्र सध्याचं जे वातावरण मागच्या 15 दिवसापासून होतं, परंतु आपल्या शहरामध्ये कुठल्याही प्रकारचं वातावरण आपण बिघडू दिलं नाही, त्याचे पडसाद आपल्या शहरामध्ये उमटले नाहीत. म्हणून आपल्या सर्वांचं या ठिकाणी मनापासून अभिनंदन करायला पाहिजे, आपल्याला धन्यवाद सुद्धा द्यायला पाहिजे. या शहराला एक शांततेची परंपरा आहे. आपण रमजान ईद असेल, राम जन्मोत्सव असेल, गुढीपाडवा असेल, वेगवेगळे सण आजपर्यंत या शहरामध्ये खेळीमेळीच्या वातावरणात साजरे केले गेले आणि मला वाटतं या वर्षी सुद्धा आमच्या सर्वांच्या सहकार्याने आपल्या माध्यमातून कुठल्याही प्रकारे यामध्ये बाधा येणार नाही, सर्वजण आपल्याला सहकार्य करतील अशी सुद्धा ग्वाही मी सर्वांच्या वतीने देतो, व्यक्तिशः आमच्या पक्षाच्या वतीने सुद्धा देतो. मी साहेब या ठिकाणी 2-3 मुद्दे महत्वाचे मांडणार आहेत. माननीय पोलीस आयुक्त महोदयांचे प्रतिनिधी डीसीपी सर, एक जी आपली पोलीस प्रशासनाकडे मागणी असते, मागच्या वर्षीची परवानगी असेल तर या वर्षी मिळेल आणि या वर्षी परवानगी घ्यायची असेल तर आपण ती नाकारतात. मागच्या वर्षीची दाखवा आणि या वर्षीची घेऊन जा. तर ही प्रथा कुठेतरी थांबली पाहिजे. नव्याने जर कोणाला राम जन्मोत्सव असेल, इतरही सण साजरे करायचे असतील तर त्याच्याकरता आपण आपल्या निकषात बसून परवानगी द्यावी, ही माझी आपणास विनंती आहे. तर मला वाटतं बगटाचा आपण तो मुद्दा लक्षात घेतला असेल. मागच्या वर्षीची परवानगी असेल तर या वर्षी मिळते, या वर्षी घेऊन जा. परंतु ज्याला नवीन सुरू करायचे असेल, त्याला नवीन सण जर साजरा, एखादा उत्सव साजरा करायचा असेल तर आपल्या नियमात बसून त्याला सुद्धा आपण परवानगी दिली पाहिजे, अशी माझी सूचना विनंती आपणास आहे. दुसरे रमजान ईद के टाइम सब अपने बारापुल्ला गेट है और पंचकी गेट, तो ट्रैफिक का जो तकलीफ होता है तो आपको एक तरफ से जाना, एक तरफ से आना. और दूसरी बात, ये अली मिश्र साहब बैठे हुए कम से कम 500 से 1000 बच्चे उनके बारे में काम करते हैं. ईदगाह पे पूरा ईदगाह को ये लोग संभालते हैं, पार्किंग का, इसका उसका, पुलिस की पूरी मदद करते हैं. ये बैठ करके ईदगाह के अंदर बेचारा ये है, इनका पूरा वॉलंटियर पूरे काम करते हैं. लेकिन ट्रैफिक का जैसा पलट के आता है तो बाद में जमील भाई की मस्जिद में नमाज होती है. ईदगाह में अगर किसी को ना मिले तो वहां पर आने जाने का एक तरफ से आप जाना रखिए, एक तरफ से आना. पुलिस बंदोबस्त जमील भाई के पास मेडिकल कॉलेज के आगे, वहां से जो तुम्हारे ईदगाह की तरफ दोनों साइड से आपको यहाँ बंदोबस्त ज्यादा देना पड़ेगा. छावनी की तरफ से आते हुए और बारापुल्ला से आते हुए, ये 2 तरफ का इसके अंदर. दूसरी बात यह सर, सिटी के अंदर जहां जहां काम चल रहा है तो आप बाद ऑफिसर को ये दीजिए, कारपोरेशन को, कि वहां पर पत्थर पड़े, कोई चीज पड़ी, ये खुद उठाओ या उनको उठाने लगाओ, जिससे हालत ना बिगड़ जाए. जहां जब भी बांधकाम तुम्हारा हो गया तो मटेरियल जो पड़ा हुआ मटेरियल उठाने की जिम्मेदारी इनकी थी. मुकार अगर जानवर फिर रहे हैं तो उसकी जिम्मेदारी कारपोरेशन को अगर लगाए तो एक चीज अपने में अच्छी होगी, कोई माहौल अच्छा बन के चले. जैसे शरफुद्दीन साहब ने कहा, नल का पानी आ जाता और लाइट चलेगी तो लोगों को नहा के नमाज पे जाने को तकलीफ ही करके, और उसके ऊपर इससे पहले 7-8 पहले गड़बड़ हो गई थी जरा सी चौक के अंदर, वो ना हो बोल करके उसके अंदर बताए. दूसरी बात, आप लोगों ने परसों जो विजिट किए शहर के अंदर, तो ये पुलिस बंदोबस्त था, आपको मालूम था क्यों करना चाहिए, लेकिन जनता को ये लगा कि आप हमारे इसलिए बहुत अच्छा, आप नजदीक गए उनके, ये बड़ा अच्छा मुबारकबाद देता हूँ. आप अपने तरफ से करें, वो ये समझे कि आप हमको हमारा समझ के आए, उनकी पार्टी में गए, अपना समझे. लेकिन एक बात ये साहब, हमारे 73 से जो थे यहाँ पर ईद का यहाँ पर शाम का इफ्तार का प्रोग्राम पुलिस वाले करते थे, पुलिस कमिश्नर, डीएसपी कमिश्नर, उसका गणपति का भी करते थे. लेकिन 5-6 साल से कुछ अधिकारी ऐसे आ गए, हो सकता है नाराज हो बंदिश हो गए, दूसरे कार्यक्रम चल रहे, लेकिन हमारा कार्यक्रम बंद हो गया. हम आपको अपना समझते हैं, आप भी हमको अपना समझे, तो एक बड़ी अच्छी बात है. जो चीज बंद हो गई उसको बंद क्यों कर. अच्छा लगता था कि लोग उससे सब जब समाज आ जाते थे, एक पेन खजूर आपकी खाते थे, ज्यादा कुछ भी नहीं खाते थे, लेकिन मोहब्बत बढ़ती थी उसमें और चर्चा मिलता. जो सिस्टम बंद हुआ, और आप पे हमारा दादा औरंगाबाद के खुद रहने वाले हैं, आप इस शहर के रहने वाले हैं करके आपको ज्यादा मालूमात है करके. नहीं मैडम का नहीं था, सीपी ऑफिसर था, सीपी ऑफिसर नहीं सब. जैसा कि मैं मेरी बीवी को तेरे बच्चे ने करा, मैं जिससे कमेंट कराऊंगी जिससे है कि आप लोग पहले अपना सोता था. तो ये राममूर्ति साहब ने शुरू किए थे, राममूर्ति साहब के जमाने सीपी साहब ने. अब ये क्यों होगा सर, ये समझ में नहीं आया. लेकिन आज जैसे हमारा पाड़वा आ गया है
जैन लोगों का भी एक जुलूस निकलने वाला है, जैन लोगों का भी आ गया है, और संभाजी महाराज जयंती सब एक जगह एक आ गई है। तो आपके अंदर शहर में अमन विश्वास है कि आप हमारे साथ है, हम आपके साथ हैं, आप जो हमको मोहब्बत दे रहे। और अभी आज एक बैठिए तो मैंने कहा कि हर पुलिस का किया है, ये लोगों ने सोच के सीपी वालों ने उम्र रसीदा रखी, सब समझदार बेचारे जाओ तो इधर से बात करते हैं। तो जहां पर तुम्हारा पीआई अच्छा, तुम्हारा एसीपी अच्छा, तो तुम अच्छे और तुम अच्छे तो हम अच्छे, ये सही तरीका है साहब। तो ये जो समाज के लेके चले जनता, उसके अंदर आपको कोई तकलीफ नहीं होगी, कोई बात नहीं होगी, और ये सब हम मिलजुल के करते। पवार भी बैठा हुआ है लेकिन अपनी बात करता, हमारी तरफ से बोलता नहीं कभी, ये जरा हम चाहते कि अपने तरफ से बोले, जरा बताया। तो सिचुएशन जब अपनी वहां पर जो लोग नमाज पढ़ने के लिए आते हैं तो मेडिकल ऑफिसर्स इसमें नहीं है आज की मीटिंग में। तो मेडिकल ऑफिसर्स अगर उस दिन एक हॉस्पिटल का प्रोग्राम वहां पे जैसा फर्स्ट एड हो और एम्बुलेंस, फर्स्ट एड मेडिकल ऑफिसर अपने गवर्नमेंट मेडिकल के वहां पर एक किसी को अटैक लास्ट टाइम थे, लेकिन नहीं अटैक वगैरह किसी को आ गया, धूप का रोजे वगैरह का, तो उसको फर्स्ट एड वहां पे मिले बोल के ऐसा एक मेडिकल का होना चाहिए। और दूसरा कि अपनी मैं मानता हूँ कि अपनी बस ये बहुत अच्छी बात है कि हर मीटिंग में पुलिस की तारीफ होती है शांतता कमेटी में, और बाहर निकलने के बाद बदनामी होती है। ये तो बात बराबर है कि जो शांतता कमेटी के लोग हैं यहाँ पे तारीफ के फूल गाड़ते हैं, लेकिन उनकी कुछ निगेटिविटी भी बताइए आप। हर बारी को जो है तो तारीफें कर करके नहीं कि भाई उनकी ये भी निगेटिविटी है। नहीं मैं रिटायर की बात होने के बाद सर उसमें कुछ नहीं। अभी जैसे कि कुछ पुलिस वाले जो है रात में जो है थोड़ा सा नहीं कुछ पुलिस जो है रात में जो है थोड़ा सा जो है एटीट्यूड जो है थोड़ा सा गलत हो रहा है 12 साढ़े 12 के बाद का अल्फाज जो है थोड़ा सा धीमे से, तो थोड़ा उसको कंट्रोल भी करना चाहिए। हो सकता है ऐसा नहीं है, कुछ पुलिस वाले होंगे कि जो एटीट्यूड उनका पब्लिक के साथ गलत है, थोड़ा देखने को मिल रहा है, उतना थोड़ा सा आप अपने ऑफिसर्स को ये बताइए कि थोड़ा नॉर्म के हालात ठीक नहीं है अभी अपने शहर के कि अपने स्टेट के हालात ठीक नहीं है। इसको सब चीजों को मुद्दे रखते हुए जरा सा भी कोई ऑफिसर ने भी हमारे साथ गलती से कुछ काम कर दिया तो आगे बात बढ़ सकती है। इसलिए लिहाजा थोड़ा ऑफिसर से भी मैं माफी के साथ कहता हूँ कि अपनी निगेटिविटी भी मैं आपके सामने बताया, इसके लिए सॉरी, थैंक यू। सर मैं पुलिस कमिश्नर परवीन कुमार साहब, हमारे तीनों डीसीपी, सभी एसीपी और तमाम पुलिस स्टेशन के पीआई और शांतता कमेटी के सभी मेंबर, सभी पार्टी पक्ष के लोग, आज मैं परवीन कुमार साहब, तीनों डीसीपी साहब, एसीपी साहब, सबको मुबारकबाद देता हूं कि सब समाज के लोग यहाँ पर शांतता कमेटी की मीटिंग को बुलाए। और मैं दो ही बात बोलूंगा सर कि आज हमारे शहर के अंदर जो आपने फ्लैश मार्क निकाला बहुत अच्छी बात है, लोगों में एक अच्छा मैसेज गया दोनों जो आपने निकाले। और आप लोगों ने जो है तो जो टाइम अभी 12 बजे आकर सब बंद करा रहे, तो मेरी विनती आखिरी के 4-5 दिन मामू ने भी कहा कि टाइम बढ़ा के देना चाहिए, क्योंकि बाहर अपने ग्रामीण से भी लोग यहाँ खरीदने के लिए आते हैं सर। और दूसरी बात, जैसे रशीद मामू ने कहा कि पंचकी और 12 पुल लगे, तो उसमें एक ऐड कर देता हूँ कि मकई गेट, वहां पर भी पुलिस बंदोबस्त होना चाहिए। ईद के दिन काफी लोग आते हैं, पूरे शहर से आते हैं, तो मैं मुबारकबाद देता हूँ। और आप लोगों ने जो फ्लैश मार्क निकाला बहुत अच्छी बात है, और ऐसा ही आप अलर्ट है। और शहर के अंदर हमारे में सभी जाति धर्म के लोग यहाँ, हमारे शहर में कोई भी घटना होगी नहीं, ऐसी मैं गवाही देता हूँ। और आप लोग खुद अलर्ट है, और जहां भी कोई ऐसी चुटपुट घटना होती है तो हमारे डीसीपी नितिन बकाने सब 5 मिनट में वहां पहुंच जाते हैं। लेकिन मैं अल्लाह ताला से दुआ करता हूँ कि पाड़वा की सभी मेरे हिंदू भाइयों को मुबारकबाद देता हूँ, जितने भी लोग हैं, और ईद की भी सबको शुभकामनाएं देता हूँ। फिर एक बार मैं पुलिस प्रशासन को सिर्फ टाइम बढ़ा के दीजिए साहब, ये विनंती है आपको, क्योंकि बहुत से नेपाली बाहर से भी आते हैं, उनका नुकसान होता है, तो टाइम बढ़ा के दिए तो बहुत बहुत विनंती। जय हिंद, जय महाराष्ट्र। सर मी ग्रामीण मधून माजी सरपंच शेख अख्तर सर, आज जी शांतता कमिटीची आपण बैठक घेतलेली आहे, मामूला सांगितलं ज्याचे पीआय चांगले, ज्याचे एसीपी चांगले, ते परिसराला कोणी धक्का लावू शकत नाही, ते परिसरमध्ये कोणती प्रकारची विचित्र घटना होणार नाही। आमचे आदरणीय पीआय पहिले शिंदे साहेब होते, आता आदरणीय गाडे साहेब आहे। सर मागील 2 वर्ष आमच्या गावात लाखोच्या संख्येने विठ्ठल रुक्मिणी मंदिरात भाविक येतात, लाखोच्या संख्येने जे भाविक येतात सर,
परंतु आषाढी एकादशी निमित्त आणि बकरीद 2 वर्ष एकाच दिवशी आली तर आमचे परिसरचे ग्रामीणचे सर्व गावचे आम्ही सर्वांनी निर्णय घेतला की आषाढी एकादशी बकरीदच्या दिवशी आली आणि ते बकरीदच्या दिवशी आम्ही कोणत्या प्रकारची आम्ही कुर्बानी सादर करणार नाही, आम्ही दुसऱ्या दिवशी सादर करू. हा निर्णय आम्ही घेतला आणि पत्रकार बंधूंनी आणि मीडियाने हा निर्णय पूर्ण महाराष्ट्रात पोहोचवला आणि हा आमचा आदर्श पूर्ण महाराष्ट्राने घेतला. म्हणजे हा भाईचाराचा मेसेज आम्ही पूर्ण महाराष्ट्राला पोहोचवलेला आहे. आणि मी स्वतः मोमेडन समाजाचा असून मी 1998 पासून संस्थापक अध्यक्ष आहे गणपतीचा. आम्ही सर्व ग्रामीणचे लोक भाईचाऱ्यानं राहते, एकतेनं राहते. आमच्या आदरणीय पीआय साहेबांनी मागे मिटिंग घेतली आणि त्या मिटिंग मध्ये सांगितलं हिंदू मुस्लिम सब एक आहे और हम सब भाई भाई आहे. तर सर हा औरंगाबाद शहर एक ऐतिहासिक शहर आहे. हा शहर मध्ये कोणत्या प्रकारची जी अभ्यासू व्यक्ती आहे जो सिनियर आहे ही घटना कोणत्या प्रकारची होऊन देत नाही. परंतु हा सोशल मीडिया जे आलेली आहे, सोशल मीडियामध्ये काय आहे तरुण मंडळी जे 12 वर्षाचे 15 वर्षाचे आतले जे इंस्टाग्राम फेसबुक हे जे चालित आहेत तर याच्यावर आपले जे लोक इथं शांतता कमिटीमध्ये आलेले आहे मी यांना विनंती करतो की आपण आपल्या मुलांना सांगावं सोशल मीडिया मार्फत कोणी काय ट्विट वगैरे कोणी टाकली तर आपण त्याचं उत्तर देऊ नये. आपले वरिष्ठ होता त्याच्यानंतर परत तो गांधी पुतळा ते लोटाकारांचा भाग या भागामध्ये परत घालवायला लावण्यात येत आहे. आमची एक विनंती आहे साहेब, रस्ता कोणत्याही प्रकारे बंद करण्यात येऊ नये. माननीय उच्च न्यायालयामध्ये या संदर्भात आम्ही इम्तियाज जलील साहेबांना सुद्धा पत्र दिलं की या संदर्भात एक याचिका दाखल झाली होती 1999 ला. त्याचा निकाल वेगळा होता की रस्त्या बंद करून हातगाड्या लावण्यात येऊ नये. आमची एवढीच विनंती आहे सर्वांना की सर्व सण सोबत येतात, परंतु ज्याप्रमाणे दिवाळीला आम्ही मागणी केली होती 12 वाजेपर्यंत परवानगी द्या तर आम्हाला 5 दिवस परवानगी देण्यात आली होती प्रशासनातर्फे. या वर्षी सर्वांना आता 1 महिनाभर जे आहे तर 12 वाजेपर्यंत वापरपेठ सुरू आहे, परंतु रस्ता मुख्य जो आहे तो बंद करण्यात येऊ नये. गांधी पुतळा ते सिटी चौक आणि ज्या हातगाड्या एक्स्ट्रा आहेत त्यांना आमची विनंती तुम्ही इतर भागामध्ये डायव्हर्ट करा साहेब. रस्ता कोणत्याही प्रकारचा बंद करण्यात येऊ नये, कारण की उच्च न्यायालयाचा आता मान्य श्रीकांत साहेबांना सुद्धा स्टेटमेंट दिलेलं आहे. ते कमिटीचे अध्यक्ष तरी नम्र विनंती माझी सर्वांना विनंती. शहर उपाध्यक्ष मुस्तफा खान सर, हमारी 2-3 ही मांग है आपसे. एक तो जैसे कि खाजा भाई ने बताया है कि पानी का जो मसला है सर, ईद के 1-2 दिन पहले जो महानगर पालिका को अगर आप अलर्ट करेंगे कि ईद के टाइम पे हमको पानी नहीं मिलता है, एक तो सबसे पहली बात पानी का सबसे बड़ा मुद्दा इस शहर में ये है. दूसरा मुद्दा ये है सर कि ट्रैफिक का जो मामला है जो बेगमपुरे से लेके तो रोशन गेट और आजाद चौक तक से सर जो है तो बीच में कार पार्किंग 2 व्हीलर पार्किंग हो जाती है, तो उसके लिए थोड़ा सा आपका इंतजाम अच्छा अगर रखेंगे आप के बीच में जो जाने आने वालों को जो प्रॉब्लम्स हो रही है तो प्रॉब्लम से हम लोग बचे रहेंगे. और तीसरा सर लाइट का प्रॉब्लम है. पिछले 5-6 साल से कंटिन्यूटी में ये जा रहा है कि उस एरिया की लाइट जो है तो चले जाती है, अब वो बंद हो जाती है. किस तरह से होती है उसके ऊपर थोड़ा सा आप नजर रखें. और इसके अलावा सर अभी जो प्रशासन ने जिस तरह से पूरे औरंगाबाद का जो माहौल अच्छे से बना के रखा हुआ है, ये सूफी और संतों का शहर है और हम आपसे अपेक्षा करते हैं कि ईद भी अच्छी यहाँ से गुजरेगी, नवरात्रि भी अच्छी गुजरेगी और बाकी आने वाले सभी त्योहार औरंगाबाद एक शहर और अमन के साथ में गुजरेगा. थैंक यू वेरी मच. रोजा महत्वपूर्ण सूचना त्याच्यात राहतील. विनंती आहे स्टार्ट मध्ये मी मोइनुद्दीन कुरैशी ईदगाह उस्मानपुरा. सर हमारे पास हमेशा की तरह इस बार भी इंशाल्लाह जो इंतजाम होते हैं उसी तरह हो गए. हमारे सदर अली जनाब शरफुद्दीन सिद्दीकी साहब मरहूम इस बार नहीं है, फिर भी हम उनकी गैर मौजूदगी में हम ये काम अच्छे से करेंगे. और मेरी एक सूचना है सर कि ये रमजान का महीने का आखिरी टाइम चालू है, इसलिए आप मार्केट थोड़ा देर तक चालू रखने की इजाजत कीजिए, जिसके वजह सबको खरीदी की सहूलत हो और व्यापारी का बिजनेस भी हो. और धूप का टाइम है, रोजा रहते हैं, दिन में खरीदी नहीं होती, इसलिए रात में मार्केट चालू रहने की आप इजाजत कीजिए. इतनी कहकर मैं अपनी बात खत्म करता हूँ. हजरत शाह का बयाना में हमारा अध्यक्ष हर साल की तरह इस साल भी तो अभी ईद होने जा रही है और सब लोग आए हैं.
साहब वो हमको पुलिस प्रशासन हमेशा साथ देते है, महानगर पालिका साथ देती है और सब मिलकर हम हमारे बारवार साहब, दुलने साहब हमारे पास सवेरे से आके बैठते और सब मिल मिला के हम ईद मनाते। हमारी एक गए साल भी हमने विनती करी थी कि वो टाइम पर लाइट जाती, इसके पहले भी लाइट गई थी, तो हमको हमारे बच्चों के ऊपर वो लाइट गई, पानी आया, वो टाइम में लाइट जाने की वजह से वातावरण, इसके पहले भी गुने जाके हुए थे हम सिटी के ऊपर, तो जानबूझ के ऐसा कोई भी नहीं करता, मगर कोई इससे जाती तो ये बारी को सब अधिकारी को और महानगर पालिका को जो पानी का जो मुद्दा है, लाइट का जो मुद्दा है, वो आप वहां पे दिए और हर साल की तरह इस साल गुड़ी पाड़वा भी मेरे ख्याल से नहीं जा रहे हैं। सब मिलकर वो गुड़ी पाड़वा भी मनाएंगे और ईद भी मनाएंगे, इसकी गवाही देता हूँ। सर हमारा एक छोटा सा प्रॉब्लम है और मगर वो प्रॉब्लम धीरे धीरे बढ़ गया। हमारा पैठन गेट से जो गुलबर्डी तक का एरिया है, रमजान ईद के टाइम पे पूरे हथगड़े बीच में लग जाते, दिवाली के टाइम पे भी पूरे हथगड़े बीच में लग जाते। तो इस बार 5-6 साल के बाद पहली बार ऐसा हुआ कि दिवाली के टाइम एक भी गाड़ी बीच में लगी नहीं और लोगों ने खरीदी वगैरह सब अच्छे से करे। अब आ गया वापस ईद का टाइम पे, तो हमारे आपसे गुजारिश है कि बीच की जो हथगड़े लगती वो आप हथगड़े ना लगने दे, ताकि वहाँ पे लेडीज भी लोग बहुत सारे आते हैं और वहाँ पे वो शॉपिंग अच्छे से कर सकेंगे। तो इतनी हमारी रिक्वेस्ट है कि इस बार बीच में हथगड़े ना लगने दिया जाए, क्योंकि दिवाली में भी आपने बहुत कड़क किया, बहुत ज्यादा कड़क किया, कॉर्पोरेशन का पूरा सहयोग था। इस बार पुलिस का सहयोग, कॉर्पोरेशन के सहयोग से आप खाली बीच में हथगड़े न लगने दीजिए, तो हमारा प्रॉब्लेम बहुत सारा सॉल्व हो जाएगा। थँक्यू। मी बाबासाहेब आता बैठकीमध्ये मी फक्त एवढं सांगू इच्छितो की त्या 30 तारखेला आमचा जो गुढीपाडव्याच्या नवीन वर्षाची रॅली आहे, त्या रॅलीमध्ये शोभायात्रा आहे। त्या शोभायात्रामध्ये सगळे संप्रदाय असतात, सगळ्या संप्रदायांच्या आपल्या आपल्या गाड्या असतात आणि त्याच दिवशी ईद येण्याची शक्यता अशी मला वाटते। 28, 29, 30 त्या दिवशी जेव्हा आमची सुरुवात होईल ती संस्थान गणपतीपासून होईल, तर त्या गणपतीपासून तर त्या रस्त्यापर्यंत सगळ्या ठिकाणी काही वाद्य वगैरे असतात, काही असतात। अशा वेळेस काही लोक काही करण्याचा प्रयत्न करू शकतात, अशा वेळेस ही आपण अलर्ट राहिलं पाहिजे अशी माझी विनंती आहे। आणि त्या ठिकाणी मी महापालिकेला विनंती करेल की त्या ठिकाणी रस्त्यावर जेवढे पण काही एखादं काम चालू असेल, काही असेल, तर त्याला ताबडतोब रिपेअर करून त्या ठिकाणी सगळं सुविधा लोकांसाठी आपण सज्ज ठेवा, एवढीच आपल्याला विनंती करतो। धन्यवाद। अर्ज दिला आहे, परंतु दुर्दैवाने अजूनही परवानगीची प्रत आमच्या हाती आलेली नाही। माझी विनंती आहे की प्रथा परंपरेने जे कार्यक्रम या शहरामध्ये होतात त्याच्यात कुठे आपण आडकाठी करून शहरातलं चांगलं वातावरण खराब होऊ देऊ नये, एवढीच माझी या ठिकाणी विनंती राहणार आहे। बाकी रमजान ईद असेल, पाडवा असेल, हे सगळे हिंदू मुस्लिम नागरिक सगळे एक मताने एक दिलाने या शहरामध्ये अनेक वर्षापासून काम करत आहेत, त्याच्यामुळे आपल्या शहरात तरी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न येणार नाही हा मला वैयक्तिकरित्या विश्वास आहे। परंतु अशा पद्धतीनं कुठे टेक्निकल गोष्टी काहीतरी करून अडकून मग त्याच्यातून कुठला वाद निर्माण होऊन शहराचं वातावरण खराब होईल याची काळजी आपण दिल्ली साहेब, आता एक बैठक झाली, काय काय बैठकीत चर्चा झाली, काय मुद्दे मांडले आपण? नाही, सर्वप्रथम हे जे आज पीस कमिटीची मीटिंग बोलवण्यात आली होती, सगळे राजनैतिक पक्षाचे सगळे सामाजिक कार्यकर्ते यांना सगळ्यांना बोलवण्यात आलं होतं आणि नेहमीप्रमाणे जे जे काही मुद्दे असते, आता येणाऱ्या एका महिन्यामध्ये खूप सारे सण येत आहे, खूप सारे हिंदू समाजाचे, मुस्लिम समाजाचे, रमजान ईद मुस्लिम समाजासाठी सर्वात मोठी असते, त्याचप्रमाणे गुढीपाडवा येत आहे, संभाजी महाराजांची जयंती आहे, आंबेडकर जयंती आहे, हे याचं सगळ्याचं नियोजन कशा करायचं आहे आणि शांतिपूर्ण वातावरणामध्ये आपण कशा हे सेलिब्रेट करता येतं याचाच लोकांनी सुझाव दिलेले आहे आणि पोलिसांनाही आपल्याला विश्वास दिलेले आहे की ते कुठल्याही गालबोट लागणार नाही आणि सगळं शहरवासी जे आहे, जे आपली संस्कृती आहे, जे आपली शहराची ओळख आहे, त्याप्रमाणे ते सगळं सण आपण एकत्र मिळून साजरा करणार आहे। राज्याचं वातावरण खराब करण्याचं ताकद किंवा काही शक्ती काम करतायत का, काय वाटतं तुम्हाला? हे आता काय हे स्वाभाविक झालेलं आहे, सगळ्यांना माहीत आहे की कशा प्रकारचे आज जे सुरू आहे महाराष्ट्रामध्ये, दुर्दैव म्हणावा लागेल जे काही आहे, पण आमचा विश्वास आहे की पोलीस डिपार्टमेंटने इंडिपेंडेंटली हँडल केलं तर ते सगळे मॅनेज करू शकता।
फक्त जे घाणेरडी राजनीती आपल्याला बघायला मिळत आहे का कुठेतरी थांबायला पाहिजे, हे आमची अपेक्षा आहे. निवडणुका जो आल्याच्या नंतर 300 वर्षापूर्वीची औरंगजेबची कबर आठवते, त्यानंतर काय आपण शांततेच्या बाबतीत बोलत आहे. मला असं वाटतं की मी याच्या बाबतीत खूप बोललेला आहे. आपण याच्या बाबतीत न बोलता, कारण आम्ही काही बोललो तर ते वेगळं, आपण शांततेच्या बाबतीत आपण काही कॅरी करणार नाही, तेच मुद्दा घेऊन आपण चालणार आहे. म्हणून आज जी वेळ आहे आपल्याला सगळ्यांना कसा शांती प्रस्थापित करता येतं याच्या बाबतीत आपण सगळ्यांनी प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. काही राजकीय नेते जाणीवपूर्वक काही विधानं करतात तेव्हा वातावरण खराब होतं, याचा सर्वसामान्यांना परिणाम भेटतो. नागपूरमध्ये जी घटना घडली आपण पाहिलं, त्याची किंमत कोणालाच सहन होत नाहीये किंवा मोठी किंमत आहे. बघा, नागपूरमध्ये जे घडलं होतं आम्ही त्याची निंदा केलेली आहे. जे काही हिंसा झालेली आहे ते त्याची निंदा केलेली आहे आम्ही. पण आज जे नागपूरमध्ये जे घडलं, जे बुलडोजर कल्चर उत्तर प्रदेशचा होता, जे योगी आदित्यनाथने ते बुलडोजर कल्चर इथे आणलं होतं त्यांच्या उत्तर प्रदेशामध्ये, आणि त्याच्यानंतर सुप्रीम कोर्टाने खूप मोठी फटकार लावली होती. उत्तर प्रदेश सरकारला हे सांगितलं होतं आता हे सगळं घर तुम्ही बांधून द्या. आज तेच कल्चर, तेच नवीन प्रकारची जे जस्टिस सिस्टम भारतीय जनता पार्टीने आणलेली आहे ते आज नागपूरमध्ये आपल्याला बघायला मिळालं. जेव्हा जे कोणी काही उपद्रव करणारे जे लोक होते, जे रायटिंग मध्ये इन्व्हॉल्व होते, त्यांच्यावर कारवाई करा, आम्ही त्याचं समर्थन करणार. त्या दिवशीही आम्ही बोललो होतो की जे कोणी लॉ अँड ऑर्डर आपल्या हातात घेत असेल तर त्याच्यावर कारवाई करा. पण तुम्ही घर तोडणार, त्या घरामध्ये राहणारी तिची आईचे काय दोष आहे, त्याच्या वडिलाचा काय दोष आहे, त्याच्या बायकोचा काय दोष आहे, त्याच्या मुलांचा काय दोष आहे. म्हणून एका शायरने म्हटलेले आहे ना की जिंदगी बीत जाती है एक घर बनाने में, तुम्हें शर्म नहीं आती है बस्तियां उजाड़ने में. ये घरों को तोड़ रहे हैं, जला रहे हैं, इस तरीके से गिराना, ये कहाँ तक का एक नया कानून है. अगर यही कानून अगर चलता रहा तो हम महाराष्ट्र सरकार से अनुरोध करेंगे कि महाराष्ट्र की पूरी अदालतों के ऊपर बड़े बड़े कुफल लगा दे, लॉक लगा दे और बोल दे कि अब हमें अदालतों की जरूरत नहीं है, हम हमारे फैसले खुद करेंगे. राज्यातील काही महत्त्वाचे प्रश्न आहेत ते कुठेतरी मागे टाकण्यासाठी हा संपूर्ण प्रकार घडवला जातोय का? कारण संतोष देशमुख हत्या प्रकरण, 3 मंत्री अडचणी सापडलेले होते, लाडकी बहिणीचे पैसे, बरेच काही समस्या आहेत, मात्र ते कुठेतरी प्रश्न बाजूला. तुमच्या प्रश्नाचं उत्तरच तुम्ही दिलेले आहे. हे खरी गोष्ट आहे की अनेक असे मुद्दे आहे की जे महाराष्ट्र विधानसभेमध्ये चर्चाला यायला पाहिजे होते. अनेक असे मुद्दे आहे. बेसिकली सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे क्राईमचा आहे, जे ग्रोईंग क्राईम आहे. दररोज आपल्याला कशा प्रकारचे हत्या आपल्याला सोशल मीडियाला बघायला मिळत आहे. त्याच्यामध्ये संतोष देशमुखची ही हत्या आहे. त्याचा आपण शब्दामध्ये आपण निंदा केली तर असं वाटतं की आपल्याकडे शब्दच नाही आहेत अशा प्रकारची हत्याची निंदा करण्यासाठी. पण कुठेतरी सरकारलाही कळलं की आपल्याला कॉर्नर करण्यात येईल, म्हणून जे सगळ्या प्रकारचं हे आज डायव्हर्ट करण्याची जे टॅक्टिक्स आहे ते त्याच्यामध्ये ते सक्सेसफुल झालेले आहे. म्हणूनच जेव्हा आम्ही पीसच्या बाबतीत बोलतो, आम्ही शांततेच्या बाबतीत बोलतो, तर मीडिया आम्हाला प्रश्न विचारतो, औरंगजेबच्या बाबतीत विचारतो, नागपूरच्या बाबतीत विचारतो. आम्हाला हे सांगायचे आहे जे मुद्दे गेलेले आहे, जे मुद्दे महत्त्वाचे आहे आजच्या घडीला, ते चर्चा करावा आणि महाराष्ट्राला आपण पुढे कशा नेता येईल याच्या बाबतीत चर्चा करा. कॉमेडियन कुणाल कामरा जो आहे त्याचा प्रश्न उपस्थित केलाय. त्याने गाणं गायलं, एकनाथ शिंदे यांचे कार्यकर्ते आक्रमक झाले, नाराज झाले. मी एकनाथ शिंदे साहेब आणि त्यांचे सगळे गुंड्यांचा मी जाहीर निषेध करतो. हेच एकनाथ शिंदे साहेब आहे की जेव्हा मुस्लिम समाजाचे प्रॉफेट मोहम्मदवर एका भोंदू साधूने काही असे स्टेटमेंट्स केले होते जे पूर्ण समाजाला म्हणजे त्याची पीडा वाटली होती, त्याचा दर्द वाटला होता. हेच एकनाथ शिंदे साहेब आले होते आणि त्यांनी म्हटलं होतं याच्या केशाला मी हात लावू देणार नाही. मग एकनाथ शिंदे साहेब तुम्हाला मी प्रश्न विचारतो, एका कॉमेडियन तुमच्या बाबतीत छोटीशी कॉमेडी काय करतो तर तुमचे गुंड लोक जाऊन त्याचं ऑफिस तोडतात आणि त्याचं ऑफिस न तोडतात आता त्याच्या मागे लागलेले आहे, त्याच्यावर पोलीस केसेस करण्यात आलेला आहे. मी कुणाल कामराचा जाहीर समर्थन करतो. क्या हिंदी रोज नई खबरों को देखने के लिए हमारे औरंगाबाद समाचार चैनल को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए हमारे बेल आइकन को दबाइए ताकि हर खबर की नोटिफिकेशन आपको मिलती रहे.